नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी गणित या विषयांतर्गत प्रकरण पहिले संख्या ज्ञान आणि संख्यांचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत. म्हणजे मागच्या तासाला आपण विविध संख्यांचे प्रकार हा घटक अभ्यासला होतो, तर आज आपण त्यावरील सराव संच 1.1 हा सोडवणार आहोत. समजलंय सर्वांना? तर आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. आपण कोणकोणत्या संख्यांचे प्रकार अभ्यासले होते बघा. आपण संख्यामध्ये सुरुवातीला पाहिलं होतं नैसर्गिक संख्या. सर्वांना माहितीच आहे नैसर्गिक. फक्त रिव्हिजन करूया, आपण मागच्या तासाला अभ्यासलेलेच आहेत. नैसर्गिक संख्या एक पासून सुरुवात होऊन ते अनंत असतात. सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही एक असते. तसं नैसर्गिक संख्या ह्या n अक्षराने दर्शविल्या जातात. दुसरं आहे पूर्ण संख्या, म्हणजे 0 पासून सुरुवात होतात. जसं नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होते, तसे पूर्ण संख्या 0 पासून सुरुवात होऊन त्या अनंत असतात. आता मग सर्वात लहान पूर्ण संख्या जर विचारली आपल्याला, तर ती आहे 0. आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती आहे, तर ती आपल्याला सांगता येत नाही. आणि पूर्ण संख्या ह्या W अक्षराने दर्शवल्या जातात. तर पूर्णांक संख्या या पूर्ण संख्येसारख्याच असतात, परंतु त्यामध्ये काय असतं, जशा 0 पासून 0, 1, 2, 3, 4 हे जे धन संख्या असतात, म्हणजे धन म्हणजे काय, आपण त्यांना म्हणतो प्लस चिन्ह असलेले धन असतात. आणि त्याच पासून शून्य मायनस मध्ये -1, -2, -3, -4 यापासून त्या अनंत असतात, त्यांना म्हटलं जातं पूर्णांक संख्या. म्हणजे आता बघा, 10 ही संख्या धन पूर्णांक आहे, पण -10 ही काय झाली, -10 ही ऋण पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. तसं आता आपण नंतर सांगितलं होतं समसंख्या, म्हणजे ज्या संख्येला दोन्ही निश्चित भाग जातो, त्याला म्हटलं जातं समसंख्या. किंवा ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतात, त्यांना आपण समसंख्या म्हणतो. विषम संख्या, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही, त्या संख्येला म्हटलं जातं विषम संख्या. म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात, त्यांना म्हटलं जातं विषम संख्या. त्यानंतर आपण अभ्यासलं होतं मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येस त्या संख्येने आणि एकानेच पूर्ण भाग जातो, त्याला म्हटलं जातं मूळ संख्या. आणि मग पाहिलं होतं आपण, मागच्या लिस्ट दिली होती तुम्हाला 1 ते 100 पर्यंतची. सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे, तर 2 आहे. बघा, 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त पण नाही आहे, म्हणून 1 ही संख्या मूळ ही नाही, संख्या 2 पासून सुरुवात होते. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे, हे तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं. आणि 1 ते 100 पर्यंत एकूण किती सांगितल्या होत्या तुम्हाला संख्या? अच्छा, तुम्ही सांगा आता पुन्हा. ओके. त्यानंतर 25 मूळ संख्या हे सांगते. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. आता पुढचा घटक आपण संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, हं? सर्व मूळ संख्या सोडल्या की राहिलेल्या जे काही असतात, फक्त त्यामधून काय काढायचे, 1 आणि 2 ह्या दोन संख्या काढल्या का उर्वरित राहिलेल्या संख्या, मूळ संख्या सोडून या सगळ्या संयुक्त संख्या आहे. म्हणजेच त्या काय आहेत, त्यांना फक्त त्याच संख्येने आणि एकाने भाग जातो असं काही नाही, तर इतरही संख्याने भाग जातो. 2 किंवा 2पेक्षा जास्त संख्येने भाग जातो, त्याला म्हटलं जातं संयुक्त संख्या. नंतर आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय, ज्या 2 मूळ संख्या आहेत बघा, 2 मूळ संख्यामध्ये एक जो असतो तो असतो संयुक्त संख्या. 2 मूळ संख्यामध्ये एक संयुक्त संख्या असते, त्याला म्हटलं जातं जोडमूळ संख्या. आणि सहमूळ संख्या म्हणजे काय, की ज्या 2 संख्या दिलेल्या असतात त्यांच्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो, म्हणजे एक हा एकच सामायिक असतो, पण त्यांना म्हटलं जातं सहमूळ संख्या. आता 9 आणि 10 कोणत्याच संख्येने भाग जात नाही, तर मग त्या आहेत सहमूळ संख्या. त्यानंतर आपण पाहिलं होतं त्रिकोणी संख्या. आता संयुक्त संख्या झालेलंच आहे आपल्या. त्रिकोणी संख्या 2 क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असं म्हटलं जातं. आता मग त्रिकोणी संख्या बघा, n×n+1 याने त्रिकोणी संख्या काढली. तर मग त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी काय करायचं असतं, हे सांगितलं होतं तुम्हाला, की ती जी संख्या दिलेली आहे तर तिची दुप्पट करायची. मग दुपटीचे अवयव पाडले की ते क्रमागत येत असतील, तर त्यांना म्हटलं जातं त्रिकोणी संख्या. तर आपण मागच्या वेळेस आपण हे त्रिकोणी संख्याचा घटक अभ्यासलेला होता. आता आपण पान नंबर, सर्वांनी मार्गदर्शिका काढलेलीच असेल, पान नंबर 58 नमुना प्रश्न पाहूयात आपण. बघा, त्यामध्ये एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे आपल्याला.
बघा, पहिला प्रश्न आहे आपला 23 नंतर येणारी 6वी विषम संख्या कोणती. मग आता ह्याच्यासाठी आपल्याला सूत्र आहे बघा. मागच्या वेळेस सांगितलं होतं दिलेली संख्या. बघा आता इथे आपण फक्त मी सांगते दिलेली, दीज लिहिते फक्त, दिलेली संख्या. हम्म दिलेली संख्या अधिक नंबर म्हणजे काय, कितव्या क्रमांकाची संख्या पाहिजे, कितव्या नंबरची संख्या पाहिजे, त्याला आपण न केलंय, आणि गुणिले 2. आता बघा काय विचारले आपल्याला, 23 नंतर, मग दिलेली संख्या कोणती आहे, तर 23, आणि कितव्या नंबरची पाहिजे, दिलेली संख्या वजा 1 पण करायचं आहे इथे. हा, आता कितव्या नंबरची विचारली आपल्याला, 6वी. हा, मग 6 गुणिले 2, पण असं करूया म्हणजे आपल्याला वजा 1. बघा, मग 23 अधिक 6 दुने 12, 12 वजा 1 किती झाले, 11. म्हणजे अरे, पुन्हा बघा, तुम्ही लक्षात ठेवा सूत्र फक्त आपलं किती, दिलेली संख्या होती आपली 23 प्लस आपली 6वी विचारली, मी 6 दुने 12 आलं, त्याचा वजा 1 केला आपण, तर 23 अधिक 12 किती झाले बरं, 23 अधिक 12 1 वजा करूया, कारण हे ब्रॅकेट मध्ये आहे, अगोदर ब्रॅकेट सोडलं जातं, 11. मग 23 अधिक 11 किती झाले बरं, 34. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे 34, पर्याय नंबर 2. समजले सर्वांना. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 1 ते 50 मधील एकूण मूळ संख्यांची बेरीज किती. मग आता 1 ते 50 मधील मूळ संख्या किती आहेत बरं, आता मी आपण मागाशी दिलेला चार्ट आपण पाहूया. 1 ते 50 मधील मूळ संख्या किती आहे बघा, 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 आणि 41 43 47. आता ह्या सर्वांची तुम्ही बेरीज करा आणि उत्तर किती येते ते स्वतः काढून ठेवा. आता बघा, मी केलेली बेरीज आहे त्यामध्ये येते, त्याची बेरीज येते 328, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. पण तुम्ही स्वतः बेरीज करा 1 ते 50 मधील ज्या काही मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्यांची बेरीज. आता पुढचा प्रश्न आपला आहे प्रश्न तिसरा, 21 ही त्रिकोणी संख्या आहे. काय म्हटले त्यांनी बघा, 21 ही त्रिकोणी संख्या आहे, तर त्या संख्येचा पाया शोधा. मग असं करताना आपल्याला काय करायचंय, पाया शोधायचं म्हटल्यावर आपल्याला काय करायचं, 21 ची दुप्पट करायची, किंवा त्याला दुप्पट करायचं म्हणजे 2 आणि गुणायचं. 21 ची दुप्पट किती आली आहे, 42. आता मग 42, मग आता 42 आपली ही संख्या आली, 42च्या अगोदरची वर्ग संख्या. आता बघा, 42 वर्ग संख्या किती येईल बरं, 5 5 25, 6 6 36, 6चा वर्ग 36, 7चा 49. म्हणजे अगोदरची पाहिजे, नंतरची नाही. मग 6 36, अगोदरची पूर्ण संख्या कोणती आहे, तर 36. मग 36 आहे की नाही, मग 36चं वर्गमूळ किती, 6. म्हणून किती आली आपली संख्या, त्रिकोणी संख्येचा पाया किती आला, 6. समजलंय, ओके. नंतरचा प्रश्न आहे, 27चा वर्ग 21च्या वर्गापेक्षा कितीने जास्त आहे. मग आता 27चा वर्ग, 1 ते 30चे वर्ग तुमचे तोंडपाठ पाहिजे, तर तुम्हाला हा प्रश्न प्रकार सोडवताना सोपा जाईल. 27चा वर्ग किती सांगा बरं, 729, अगदी बरोबर. नंतर काय विचारलं, 21चा वर्ग, मग 21चा वर्ग किती आहे, 441. मग आता हे करायचं, काय करायचंय आपल्याला, त्या दोघांचा कितीने जास्त आहे म्हणजे काय करायचंय, वजाबाकी. मग किती उत्तर येत आहे आपलं, 9तनं 1 गेले 8, 12तनं 4 गेले 8, 6तनं 4 गेले 2, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 288. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही. आता बघा, पूर्ण वर्ग संख्या नाही असं विचारले, ऑप्शन दिले 81, 121, 144 आणि 161. मग बघा, 81 कशाचा वर्ग आहे, 9चा, 121 11चा, 144 12चा, आणि 161 हा कशाचा वर्ग आहे का, नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर
आहे. पुस्तकात लक्ष द्यायचं. प्रश्न 5वा झालेला आहे. आता यानंतर आपण सराव संच 1.1 सोडवणार आहोत. मग 1.1 मध्ये पहिला प्रश्न आहे, 1 ते 20 पर्यंतच्या संख्यामध्ये 1 हा अंक किती वेळा आलेला आहे? मग 1 ते 20 मध्ये 1 वेळा आला, पुन्हा 10 मध्ये 2 वेळा, पुन्हा 11 मध्ये बघा 11, 12, 13, तुम्ही स्वतः सोडवायचे हा वहीमध्ये, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. आता बघा 1 किती वेळा आलाय बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. किती वेळा आलेला आहे? 12. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे. नंतर 1 ते 25 पर्यंत मूळ संख्या किती? तर सांगा बरं, 1 ते 25 पर्यंत मूळ संख्या. चला, 1 ते 10 पर्यंत 1 ही मूळ संख्या आहे का? नाही. मग 2 पासून सुरू होते. 2, 3, 5, 7, अजून कोणती आहे 1 ते 25 पर्यंत? मग 9 नाही, 11, 13, अजून 17, नंतर 23. 25 पर्यंतच विचारलं ना. मग आपल्याला या संख्यांची काय करायची आहे? आपल्याला फक्त मूळ संख्या किती आहेत ते विचारलं. मग किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1 ते 25 पर्यंत किती संख्या झाल्या बघा, कोणती राहिली आहे का? तर किती झाल्यात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर बघा आपल्या इथे 17 नंतर 19 राहिल्या बरं का. तर किती झाल्या मग आपल्या संख्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, x ही विषम संख्या आहे, तर त्या पुढे प्रमाणे येणारी समसंख्या कोणती? मग आता सगळ्यांना माहिती आहे, x जर समसंख्या आहे, विषम संख्या आहे, तर मग समसंख्या येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? त्याच्यामध्ये 1 मिळवावा लागतो, हो की नाही? जर आपल्याला विचारलं असतं x ही विषम संख्या आहे, तर त्याप्रमाणे पुढील येणारी विषम संख्या कोणती? तर आपल्याला काय करावं लागलं असतं? त्याच्यामध्ये 2 मिळवावे लागले असते. किंवा x ही समसंख्या आहे, त्याप्रमाणे पुढील येणारी समसंख्या कोणती? तर हे असं असतं. ओके, तर मग आपलं काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर, x अधिक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आणि 5 अंकी लहानात लहान विषम संख्यातील फरकातील सर्व अंकाची बेरीज पुढीलपैकी कोणती? आता मग 4 अंकी मोठ्यात मोठी सम कोणती येईल बरं? बघा, 4 अंकी 9 शेवटचा अंक फक्त आपल्याला सम पाहिजे. मग मोठ्यात मोठा सम अंक कोणता आहे? 8. तर 5 अंकी लहानात लहान विषम संख्या. आता 5 अंकी म्हणून आपल्याला वर घ्यावं लागेल. 5 अंकी लहानात लहान विषम संख्या. बघा, लहानात लहान विचारली, मग 0, 0, 0 आणि 1. मग आता यांच्यामधले फरक काढायचा सांगितलं. आता आपल्याला फरक काढायचा म्हणजे काय करायचंय? वजाबाकी करायची. 1 8 जात आहेत का? नाही. मग 11 8, 3. 9 9, 0. पुन्हा 9 9, 0. पुन्हा 9 9, 0. पुन्हा 0. मग आपले किती येते? 3. पण आपल्याला तिथे काय सांगितले? अंकाची बेरीज पुढीलपैकी कोणती? मग 3. हे उत्तर दिसते का ऑप्शन मध्ये? नाही. मग ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे उत्तर बरोबर आहे. आता 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज कोणती? आता 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. मग चला, 1 ते 25 पर्यंत कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? 2, 3, 5, 7, 11. बघा, हे व्यवस्थित नाही आला. 11 नंतर 13, नंतर 17 आणि नंतर 19. मग या सर्वांची बेरीज करा बरं. किती येते? 9 7 16, 16 3 19, 20, 27,
27 आणि 5 32, 32 आणि 5 35, 35 आणि 2 37. बघा 37. हातचे आले 3, 3 4 5 6 7. किती आली बेरीज आपली? 77. आहे का पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता दोन क्रमवार संख्यांचा मसावी किती? क्रमवार संख्या घेतल्या आणि त्यांचा मसावी काढायचा सांगितला तर किती येणार आहे? एकच येणार आहे. बघा आपण दोन क्रमवार संख्या घेऊन पाहू. बघा 2 घेतली आणि 3 घेतला. तर बघा 2 ने 1, म्हणजे त्यातला सामायिक अंक आहे का? एक हा फक्त सामायिक अंक आहे. त्यांचा मसावी किती येणार आहे? 1. समजले सर्वांना? दोन कोणत्याही क्रमवार दोन संख्या असतील नाही त्यांचा मसावी हा एकच असतो. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. आता 7वा प्रश्न आहे. पान नंबर 60 काढायचा सर्वांनी. 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरजेमधून 1 ते 20 समसंख्या किती झाल्या बेरीज करायची त्यांची. हा 1 ते 20 समसंख्यांची बेरीज किती येणार आहे? काढा चला पटकन. 1 ते 20 समसंख्या आणि 1 ते 20 समसंख्या परत दिलेल्या आहे प्लस विषम संख्यांची बेरीज. लिहा पटपट. आता आपल्याला जर विचारलं 1 ते 20 समसंख्यांची बेरीज, आता मला सांगा 1 ते 20 पर्यंत एकूण समसंख्या किती? त्याची एक सोपी टेक्निक पण आहे, मी ते तुम्हाला सांगते. एकूण समसंख्या बघा, थोडक्यात सांगते. एकूण समसंख्या किती आहेत बरं? मग एकूण समसंख्या गुणिले समोरील संख्या. आता मग 1 ते 20 पर्यंत एकूण समसंख्या किती आहे? अगदी बरोबर. किती आहेत? 10 समसंख्या आहे. आणि मग त्यांच्या पुढची संख्या विचारली. हा मग 10च्या पुढे किती येणार? 11. मग एकूण समसंख्याची बेरीज किती झाली आपली? 110. त्याचप्रमाणे आपल्याला विषम संख्येची सुद्धा करायची आहे. पण काय करायचंय? विषम संख्यांची बेरीज. तर काय करायचं? बेरीज भागिले 2 हा फॉर्म्युला आहे. दोन्ही याला सेमच आहे बघा. बेरीज भागिले 2. पहिली समसंख्या किती आहे? पहिली विषम संख्या किती आहे 1 ते 20 मधली? 1. आणि शेवटची विषम संख्या कोणती आहे? 19. त्याला फॉर्म्युला मी तुम्हाला नोट्स मध्ये दिली. तो फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा फक्त. 2 गुणिले एकूण विषम संख्या किती आल्या? 11 समसंख्या आल्या. मग विषम संख्या सुद्धा किती? 10 आल्या. मग विषम संख्या सुद्धा किती असणार आहेत? 10. बघा मग किती येते सांगा. आता सिम्प्लिफिकेशन देऊया. सरळ रूप. 2×5 = 10. मग 19 आणि 1 किती झाले? 20. 20 आणि 5 किती झाले? 20 गुणिले 5 किती झाले? 20×5 = 100. मग बघा किती आलं आपलं. तुम्ही दोन पद्धतीने काढू शकता. एकूण समसंख्या किंवा गुणिले पुढची समसंख्या, किंवा ह्या पद्धतीने पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. तर आता मग 110 वजा 100 केल्यानंतर उत्तर किती आलं? त्यांचा फरक काढायचा सांगितलंय आपल्याला. मग किती आलं? 10. समजले सर्वांना? ओके. तर आपला आहे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? सांगा बरं. कोणती संयुक्त संख्या? एक ही संयुक्त पण नाही, मूळ पण नाही. 2 ही काय आहे? एकमेव सम आणि मूळ संख्या आहे. 3 ही काय आहे? मूळ संख्या आहे. 4 बघा मग 4 ला कोणत्या संख्येने भाग जातो बघा बरं. 4
4ला 1नी पण जातो, 2नी पण जातो आणि 4नी पण जातो. म्हणजे ज्याला 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो. म्हणून मग सर्वात लहान कोणती संयुक्त संख्या आहे तर 4. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. आता पुढे आपल्याला सांगितलंय 1 ते 30 पर्यंतच्या संयुक्त संख्यामध्ये 1 ते 30 मधील मूळ संख्या मिळवल्यास उत्तर काय येईल. आता हे तुम्ही स्वतः करा, फक्त कसं करायचं ते मी सांगते. आता 1 ते 30 पर्यंतच्या संयुक्त संख्या कोणकोणत्या येतील. अगोदर आपण मूळ लिहूया. कोणकोणत्या आहेत मूळ संख्या. इथे यादी करते, नंतर तुम्ही बेरीज करा. 2 मूळ संख्या, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, नंतर 27 नाही, डायरेक्ट मग 29. मग यांची काय करायची आहे आपल्याला बेरीज. किती येते बेरीज ती करायची. आता आपण संयुक्त संख्या घेऊया. संयुक्त संख्या कोणकोणत्या आहेत. आता एक पण ही म्हणे संयुक्त संख्या 4 पासून लहान आहे. 4 नंतर 6 नंतर 8 नंतर 9 9 नंतर 12 15 नंतर 18 20 नंतर 21 22 नंतर 24 राहिलेला मी वर लिहिते 25 27 आणि 30. मी ह्या सर्वांची बेरीज तुम्ही करणार ना. या सर्वांची बेरीज करायची आणि मग ह्या दोघांची बेरीज केल्यावर जे उत्तर येईल ते उत्तर आपलं बरोबर असेल. हे उदाहरण तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. बेरीज करणं तेवढा वेळ नाही. तुम्ही स्वतः हा बेरीज करा आणि उत्तर सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. फक्त तुम्हाला सांगितलं मूळ संख्या कोणत्या आणि संयुक्त संख्या कोणत्या 1 ते 30 पर्यंत, आणि त्याची आपल्याला काय करायची आहे तर बेरीज करायची आहे. बघा प्रश्न 10वा आहे. पहिल्या 15 मूळ संख्यातील सर्वात मोठी व सर्वात लहान मूळ संख्या यातील फरक किती. आता पहिल्या 15 मूळ संख्या कोणकोणत्या आहेत. पहिल्या 15 मूळ संख्या आणि सर्वात लहान मूळ संख्या. आता पहिल्या 15 मूळ संख्या आपण घेऊया, पुन्हा घेऊया. 2 3 5 7 11 13 17 19 23 काय 1 2 3 4 5 6 7 8 9 9 झाल्या बरं का. 9 नंतर 10. आता 15 नंतर 31 37 12 झाला. नंतर 41 43 आणि 47. એટલે का 15 बघा बरं. 3 4 9 10 11 12 13 14 15. आपल्याला काय सांगितलंय. ह्या 15 मूळ संख्या आहे. ह्या 15 मूळ संख्यांची बेरीज किती येते. 15 मूळ संख्यांची बेरीज तुम्ही स्वतः करणार. 15 मूळ संख्यांची बेरीज सांगा बरं किती येते. आपण करूया. ओके. 7 आणि 3 10 11 11 आणि 7 18 18 आणि 1 19 19 आणि 9 28 28 आणि 3 31 31 आणि 9 40 40 आणि 7 47. तुम्ही स्वतः पण करायची. 47 आणि 3 50 51 51 आणि 7 58 58 आणि 5 63 63 आणि 3 66 आणि 68. बघा हातच्याले 6 6 आणि 4 10 आणि 4 14 14 आणि 4 18 18 आणि 3 21 21 आणि 3 24 24 आणि 26 26 आणि 28 29 30 31 32. किती उत्तर आलं 32. 328 आलं. पण आपल्याला काय सांगितलंय. लहान मूळ संख्या सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे 2. मग त्यातला फरक विचारलाय.
बघा थोडासा क्वेश्चन कन्फ्युजन आहे. 10 पहिल्या 15 मूळ संख्यातील सर्वात मोठी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर आपण ह्या पद्धतीने केल्यानंतर आपल्याला सर्वात लहान मूळ संख्येतले फरक किती, परत 15 मूळ संख्या घ्यायच्यात, काहीच कळत नाहीये. पण आपण जर असा फरक काढलाय तोपर्यंत 326. प्रश्न थोडासा कन्फ्युजन मध्ये आहे, आपण नंतर बघूयात. ओके, समजलं सर्वांना? नंतर 13 पाया असणाऱ्या त्रिकोणी संख्या कोणती? आता 13 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? कशा पद्धतीने सोडायचंय बघा. सुरुवातीला काय घ्यायची? संख्या घ्यायची. मग दिलेली संख्या असते त्याला कितीने गुणायचं सांगितले? 2 ने करा किंवा दुप्पट करा. मग 13 दुने किती आलं? 26. 13 पाया असणाऱ्या संख्या 26 आला. मग काय सांगितले आपल्याला? पाया शोधा असं नाही सांगितलेलं आपल्याला. काय सांगितलेलं आहे? 13 पाया असणार. एक मिनिट थांबा. आपल्याला प्रश्न काय आहे? 13 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? तर आपल्याला काय करायचंय? त्रिकोणी संख्या घ्यायची आहे. कोणती त्रिकोणी संख्या आहे? एक मिनिट. आपली त्रिकोणी संख्या किती आहे? 13. त्रिकोणी संख्या, मग त्याच्या पुढची संख्या घ्यायची आपल्याला. 13च्या पुढची संख्या कोणती आहे? 14. आणि भागिले 2. बघा, बे एक बे, बे साती 14. मग 13 7 किती आलं आपलं उत्तर? 13 साती 91. मग हा आहे आपला ऑप्शन नंबर 2. कसं करायचं कळालं? त्रिकोणी संख्या घ्यायची, जी त्रिकोणी संख्या आहे त्याच्या पुढची संख्या लगेच घ्यायची. 13च्या नंतर किती येतात? 14 भागिले 2. आपल्याला सोपं कसं जाईल? यांचा गुणाकार करण्यापेक्षा हे सोपं जाईल सरळ रूप दिल्यानंतर. 13 साती 14, मग 13 साती 91. कळालं तुम्हाला? जर आपल्याला प्रश्न असा विचारला 13 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या, तर त्या पद्धतीने सूत्र लक्षात ठेवायचं. आता पुढच्या संख्या आहे बघा, 36 ही त्रिकोणी संख्या असून त्याचा पाया शोधायचा आहे. मग आता आपल्याला पाया शोधायचा म्हणजे काय करायचं? सुरुवातीला बघा किती आहे आपली संख्या? 36. मग 36 ची त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची आहे, तर सुरुवातीला काय करायची? दुप्पट करायची. 36 ची दुप्पट किती झाली बरं? 36 दुने 72. मग आता 72च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या बघा, लक्षात ठेवायचं. 72च्या अगोदरची. मग सांगा किती येईल बरं? 6चा वर्ग 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81. मग 81 हे मोठे होतात, पण आपल्याला अगोदरची विचारली म्हणजे किती येणार? 64. याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती आली? 64. मग 64 आपल्याला काय शोधायचंय? वर्गमूळ. मग किती येणार? 8. कळालं सर्वांना काय आहे? 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? तर 8. कसं शोधायचं कळालं? जी संख्या दिली आहे त्या संख्येची दुप्पट करायची. दुप्पट केल्यानंतर त्याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची आणि पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ घ्यायचं. झाला, आला आपला त्रिकोणी संख्येचा पाया. आता पुढचा प्रश्न आहे बघा, 55 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या कोणती? बघा, प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे? 55 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या. मग कसं शोधायचं तरी जसं सांगितलंय. हम्म. 55 दिलेला आहे. 55ची काय करायची आपल्याला? दुप्पट. किती आला 55ची दुप्पट? आपली 110. मग 110च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती येते? 100. मग 100चं वर्गमूळ किती? तर 10 आले. 10 आले. मग आता आपल्याला 10 हे आलं आपलं त्रिकोणी संख्या. मग त्याच्यामध्ये 8वी विचारले ना, 8वी त्रिकोणी संख्या होती. 10 मध्ये 8 मिळवा, किती आलं? 18. 10 मध्ये किती आले? 8 मिळालं, उत्तर आलं आपलं 18.
आता मग आठवी त्रिकोणी संख्या शोधायची आपल्याला. मग काय सांगितले त्यांनी आपल्याला? आठवी त्रिकोणी संख्या. मग कशी शोधायची आठवी त्रिकोणी संख्या? मग आपल्या नेहमीप्रमाणे आपली संख्या किती आली? त्रिकोणी संख्येचा पाया 18 आला. प्रथम पाया काढायचा. किती आला पाया आपला? 18. मग 18च्या पुढची संख्या किती? 19 भागिले 2. मग असे सांगितलं होतं. सरळ रूप द्या. बेक बे बे नवे 18. मग 19 नवे किती येतात? आपलं उत्तर 171. मग कळालं तुम्हाला कसं काढायचंय? 55 नंतरची आठवी त्रिकोणी संख्या काढायची सांगितली. तर आपल्याला प्रथम त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा. 55चा पाया कसा काढायचा? दुप्पट करायची. आणि त्याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती आली? 10 आली. मग आपल्याला आठवी विचारली. मग 10 मध्ये 8 मिळवलं तर किती आलं उत्तर? 18. मग आता त्रिकोणी संख्या काढायची म्हणजे कसं काढायचंय? 18 आणि त्या पुढील समोरील संख्या 19 भागिले 2. अशा पद्धतीने करून आपलं उत्तर आलेलं आहे 171. पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न आहे आपल्याला 105 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? मग तुम्हाला सांगितलं होतं 105 त्रिकोणी पाया कसा काढायचा? तर सुरुवातीला सांगितलं होतं. मग काय करायचंय? 105 ची आपल्याला काय करायची आहे? दुप्पट. म्हणजेच काय करायचंय? 105 ला आपल्याला गुणायचं आहे 2. मग किती येतो आपला गुणाकार? बरोबर 210. किती आला आपला गुणाकार? 210. मग 210च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या सांगा बरं. किती येते? 15चा वर्ग 225 आहे. नाही 14. 14चा वर्ग किती आहे? हे वर्ग 196. मग पूर्ण वर्ग संख्या कोणती आली? 210च्या अगोदरची 196. 196चं वर्गमूळ किती? 14. मग काय आलं आपलं उत्तर? 105 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 14. पुढचा प्रश्न आहे आपला 36 नंतरची 9वी त्रिकोणी संख्या कोणती? मग आता आपल्याला असं 9वी विचारल्यानंतर आपल्याला काय करायचं? अगोदर पाया शोधायचा आहे. कसा शोधायचा तुम्हाला सांगितलंय. 36 ची काय करायची आहे? दुप्पट. किती आलं उत्तर? 72. 72च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती येते? 64. हो की नाही? कारण 81 हे नंतर येतं. मग 64चं वर्गमूळ किती? 8. मग आपली किती आलेली आहे? पाया किती आलेला आहे? 8. पण आपल्याला किती विचारली आहे? 9वी. मग 8 मध्ये काय करायचंय आपल्याला? 9 मिळवायचे आहेत. किती येतात मग 8 मध्ये 9 मिळवल्यावर? 9वी विचारले म्हणून आपल्याला 9 मिळवायचे का? 9 आणि 8 किती आले आपले? 17. आता हा 17 आपला काय झाला? पाया आलाय. मग ते पुढे करायचे. त्रिकोणी संख्या शोधाय 17. 17च्या नंतरची येणारी संख्या 18 भागिले 2. द्या सरळ रूप. बेक बे बे नवे 18. मग 17 9 किती आलं उत्तर आपलं? 153. मग शोधा बरं किती आलं? 153. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता बघा राहिलेले प्रश्न तुम्ही 16, 17, 18, 19 आणि 20 हे तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत. समजले सर्वांना? सोडवताल तुम्ही? यानंतरच्या तासाला आपण स्थानिक किंमत घेणार आहोत. लहानात लहान मोठी संख्या, परिमेय संख्या. समजले सर्वांना? ओके. बाय एव्हरीबडी.